गोंधळून गेले आहे, गोंधळून गेली आहे, घाबरून गेली आहे. आई पण सोपे नाही, आई सांगून गेली आहे. काय शिकवायचे तुला आणि काय नाही शिकवायचे, विरोधाभास आहे सगळीकडेच. आम्ही आयांनी तरी काय करायचे. घट्ट तर बनवायचे आहे तुला पण निर्लज्ज नाही. घट्ट तर बनवायचे आहे तुला पण निर्लज्ज नाही. दोन्हीची सांगड घालणे बाळा आता सोपे राहिले नाही. रडून येऊ नकोस, मार खाऊन येऊ नकोस, हे मी तुला सांगताना. रडवून येऊ नकोस, मारून येऊ नकोस, हेही तू ऐकतोयस ना. कराटे, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, डान्स काय काय लावू तुला, का तुला मुक्तपणे ओरडू खेळू देऊ. आणि हे असं मुक्तपणे ओरडताना खेळताना तू ह्या जगाच्या कुठे मागे पडणार नाहीस ना. अभ्यास कर आतापासून मगच होशील हुशार. अभ्यास कर आत्तापासून मगच होशील हुशार. हो, पण आतापासून अभ्यास करून पडलेत बेकार हुशार. गोड बोल, मैत्री जप, आशीर्वाद घे, सगळ्यांचा आवडता हो हां. हो, पण कोणी फायदा घेत असेल तर जरा जपूनच हां. हुशार आणि चांगल्याचीच बदलते आहे व्याख्या. हुशार आणि चांगल्याचीच बदलते आहे व्याख्या. जबाबदारी बाकी कोणी नाही, आपणच सगळ्या आया. जशास तसे शिकवू तुला का दुर्लक्ष कर शिकवू. संस्कारच बदलत आहेत बाळा, मी तरी तुला काय सांगू. खेळणी, कपडे, वस्तू आणायला लागते आहे सगळे खूप. एकटेपणाची ही सोय आणि एकुलता एक असण्याचे हे अप्रूप. चांगले संस्कार करताना मी कुठे कमी पडत नाही आहे ना. तुला निरोगी माणूस बनवताना मी कमी पडत नाही आहे ना. आई सांगायची निरोगी शरीर आणि मन हीच पहिली पायरी. तुला तिथपर्यंत पोचवण्याचीच चालली आहे ही सगळी तयारी. चांगले आणि वाईट शिकवणे ही आईचीच जबाबदारी. चांगले आणि वाईट शिकवणे हे आईचेच काम असते. काही वेळा मुलांना स्वातंत्र्य न देणे हेच हिताचे असते. मुलांमध्ये आपण पडू नये, पण मग मुलांना चांगलं वाईट सांगू नये. तुझ्या आधी मला कळायला हवेत हे योग्य अयोग्यचे नियम. तुझ्या आधी मलाच कळायला हवेत हे योग्य अयोग्यचे नियम. एकदा निवडता आले आणि पाखडता आले की बाकी सगळे दुय्यम. प्रत्येक आईच असते थोडी गोंधळलेली, थोडी वैतागलेली, थोडी चिडलेली. घडा तयार करताना स्वतःवरच चिखल उडालेली आणि मळलेली. शेवटी काय, मुले पुढे जाऊन चांगली माणसे बनावीत आणि मुलांना चांगली माणसे भेटावीत. म्हणून प्रत्येक आईने दिलेली असते ही संस्काराची मुळी. गोंधळ सोडवत सोडवत मोठे करावे. भविष्य आपल्या आणि दुसऱ्या बाळांचेही उजळावे. भविष्य आपल्या आणि दुसऱ्या बाळांचेही उजळावे. हॅपी मदर्स डे टू ऑल मॉम्स. आधुनिक आईपण.